महायुतीच्या समन्वय समितीची बैठक वर्षा निवासस्थानी उद्या पार पडणार आहे। अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोबत समन्वय समितीतील सदस्य देखील या बैठकीला हजर राहणार आहेत अशी माहिती मिळते। संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास समन्वय समितीची ही बैठक होणार आहे। तर महामंडळाचं अंतिम वाटप, जिल्हा पातळीवरच्या समित्यांचं वाटप आणि राज्यपाल नियुक्त 5 जागांसोबतच अन्य महत्त्वाच्या विषयांवर सुद्धा चर्चा रंगणार आहे। सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर सुशांत, काय अपडेट्स आहेत या बैठकी संदर्भात? स्नेहा, खरं तर उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे दुपारी 2 वाजता आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीची समन्वय समितीची बैठक पार पडणार आणि या बैठकीला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या देखील उपस्थित असतील। आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव पाहायला मिळाला होता। अनेक प्रकरणावरून महायुतीमध्ये कलगीतुरा पाहायला मिळाला होता आणि समित्या रखडलेल्या आहेत, महामंडळाचं वाटप रखडलेलं आहे। या पार्श्वभूमीवर कुठेतरी उद्याची बैठक जी आहे ती महत्वपूर्ण असणार आहे। अर्थात संध्याकाळी 7 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी या बैठकीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्यामध्ये जिल्हा पातळीवरील समित्यांचं वाटप असेल किंवा राज्यपाल नियुक्त 5 जागा। खरं आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही वर्षापासून राज्यपाल नियुक्त जागांचं जे आहे अजून 5 जागा शिल्लक आहेत। या 5 जागांवर महायुतीतील कोणाला स्थान दिलं जाईल या संदर्भातली चर्चा जी आहे ती उद्याच्या बैठकीत होऊ शकते। आपण बघितलं असेल तर उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे। स्नेहा, नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल सुशांत।